श्री स्वामी समर्थ मंडळी, सिंह राशीच्या व्यक्तींनो, या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात एक असा मोठा बदल घडणार आहे जो तुमचं संपूर्ण जीवन बदलून टाकू शकतो. एक अशी व्यक्ती तुमच्या घरात प्रवेश करणार आहे जी केवळ आनंदच नाही तर तुमच्या नशिबातील एक नवीन अध्यायही लिहिणार आहे. ही व्यक्ती कोण आहे आणि तिचं येणं तुमच्यासाठी इतकं खास का आहे हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. जर तुम्ही सिंह राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. तर मग आजच्या या महत्त्वपूर्ण व्हिडिओला सुरुवात करूया. या अमावस्येनंतर तुमच्या आयुष्यात एक असा बदल होणार आहे ज्याची तुम्ही कधी कल्पनाही केली नसेल. अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवास असतो आणि याच काळात काही विशेष व्यक्ती आपल्या आयुष्यात येतात. या व्यक्तींचं आगमन केवळ योगायोग नसतं तर ते तुमच्या नशिबात आधीपासून लिहिलेलं असतं. ही वेळ तुमच्यासाठी खूप महत्त्वाची आहे कारण तुम्हाला एक असा अनुभव येणार आहे जो तुमचं मन पूर्णपणे बदलून टाकेल. जर तुम्ही आत्तापर्यंत एकटेपणा, ताण किंवा दुःख अनुभवलं असाल तर आता काळ बदलणार आहे. तुमच्या घरात आणि मनात आनंदाची एक नवीन लाट येणार आहे. पण हा आनंद कुणाच्या माध्यमातून येणार आहे हे जाणून घेणं खूप गरजेचं आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात का येणार आहे यामागे एक खोल कारण आहे. हा संदेश शेवटपर्यंत ऐका कारण शेवटी तुम्हाला त्या व्यक्तीबद्दल एक महत्त्वाची गोष्ट समजणार आहे. अमावस्या म्हणजे केवळ अंधार नाही तर ती नवीन सुरुवातीचं प्रतीक असते. या दिवशी विश्वातील ऊर्जा बदलते आणि काही लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडू लागतात. तुमच्यासाठी हीच वेळ एक मोठा टर्निंग पॉईंट घेऊन येत आहे. तुम्हाला भेटणारी ही व्यक्ती तुमच्या आयुष्यातील रिकाम्या जागा भरून काढणार आहे. अनेक वेळा आपण वाट पाहत असतो की कुणीतरी आपल्याला समजून घ्यावं, आपल्याला साथ द्यावी आणि हा क्षण आता तुमच्यासाठी येत आहे. ही व्यक्ती अचानक तुमच्या आयुष्यात प्रवेश करेल आणि तुम्हाला आश्चर्यचकित करेल. पण लक्षात ठेवा, ही भेट फक्त योगायोग नाही तर एक दैवी संकेत आहे. जर तुम्हाला जाणवत असेल की तुमच्या आयुष्यात काहीतरी बदल होणार आहे तर तुम्ही योग्य दिशेने जात आहात. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येण्यामागे एक खास कारण आहे. कदाचित तुम्ही आधीपासून त्यांना ओळखत असाल किंवा कदाचित ती पूर्णपणे नवीन असू शकते. पण एक गोष्ट निश्चित आहे, ही व्यक्ती तुमच्या मनाला स्पर्श करणार आहे. त्यांच्या बोलण्यात, त्यांच्या वागण्यात एक अशी ऊब असेल जी तुम्हाला आतून शांतता देईल. तुम्ही जे हरवलं आहे असं वाटत होतं ते पुन्हा मिळाल्यासारखं तुम्हाला वाटेल. ही वेळ तुम्हाला भावनिकदृष्ट्या खूप काही शिकवणार आहे. त्यामुळे जे काही घडेल ते स्वीकारा आणि त्यात सकारात्मकता शोधा कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन एक नवीन अध्याय सुरू करणार आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, ही व्यक्ती नेमकी कोण असू शकते? याच उत्तरात तुमच्या आयुष्याचं एक मोठं रहस्य दडलं आहे. अनेक वेळा आपण ज्यांना दुर्लक्षित करतो तेच आपल्या आयुष्यात मोठा बदल घडवतात. कदाचित ही व्यक्ती तुमच्या जवळची असेल किंवा एखादी जुनी ओळख पुन्हा तुम्हाला आयुष्यात येईल. ही भेट पुन्हा तुम्हाला भावनिकदृष्ट्या खूप खोलवर स्पर्श करेल. त्यामुळे पुढील काही दिवस तुम्ही लोकांशी कसं वागता, कोणाशी बोलता याकडे लक्ष द्या कारण तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती तुमच्या नशिबाचा भाग असेल. थांबा, पुढे सांगितलेली एक गोष्ट जर तुमच्यासोबत जुळली तर समजा हीच ती व्यक्ती आहे जी तुमच्या आयुष्यात येणार आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात आनंद घेऊन येईल पण त्याचबरोबर तुम्हाला काही महत्त्वाचे धडेही देईल. त्यांच्या उपस्थितीमुळे तुमचं मन हलकं होईल आणि तुम्हाला नव्या उमेदीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळेल. अनेक वेळा आपण स्वतःलाच कमी समजतो पण ही व्यक्ती तुम्हाला तुमची खरी किंमत दाखवेल. त्यांच्या बोलण्यात एक वेगळी ताकद असेल जी तुम्हाला सकारात्मक विचार करण्यास भाग पाडेल. त्यामुळे या व्यक्तीला ओळखण्याचा प्रयत्न करा. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या त्या बदलांना घाबरू नका कारण जे काही घडत आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे. ही व्यक्ती तुमच्यासाठी एक आशीर्वाद ठरणार आहे. कदाचित सुरुवातीला तुम्हाला काही गोष्टी समजणार नाहीत पण हळूहळू सर्व स्पष्ट होईल. ही वेळ तुम्हाला संयम ठेवण्याची आणि विश्वास ठेवण्याची आहे कारण विश्वासातूनच चांगल्या गोष्टी घडतात. ही व्यक्ती तुमच्या घरात येईल तेव्हा वातावरणच बदलून जाईल. तुम्हाला एक वेगळी ऊर्जा जाणवेल. घरात शांतता, आनंद आणि समाधान वाढेल. अनेक दिवसांपासून जे काही अडथळे येत होते ते हळूहळू दूर होऊ लागतील. ही व्यक्ती तुमच्यासाठी केवळ एक पाहुणा नसून एक दैवी संदेश घेऊन येणार आहे. तुमच्या मनात एक भावना निर्माण होईल की ही व्यक्ती तुमच्यासाठी खास आहे आणि ही भावना चुकीची नाही कारण काही लोक आपल्या आयुष्यात खास कारणासाठीच येतात. ते आपल्याला काही शिकवतात, आपल्याला पुढे जाण्याची दिशा देतात. त्यामुळे या व्यक्तीला ओळखा आणि त्यांचा आदर करा. जर तुम्हाला आत्तापर्यंत वाटत असेल की तुमचं नशीब तुमच्या विरोधात आहे
तर हा विचार आजच बदला, कारण पुढे जे होणार आहे ते तुमचं आयुष्य बदलून टाकू शकतं. ही व्यक्ती तुमच्यासाठी आनंदाचं कारण बनेल. त्यांच्या येण्याने तुमच्या आयुष्यातील रिकामेपणा कमी होईल. तुम्हाला पुन्हा एकदा आयुष्य सुंदर वाटू लागेल. ही वेळ तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवण्याची आहे, कारण जे काही घडत आहे ते तुमच्या चांगल्यासाठीच आहे. कधीकधी आपण त्या गोष्टीची वाट पाहतो, त्या अचानक आपल्यासमोर येतात. ही व्यक्तीही तशीच आहे. तुम्ही कदाचित त्यांची वाट पाहत असाल किंवा कदाचित तुम्हाला माहीतही नसेल की तुम्हाला अशा व्यक्तीची गरज आहे. पण आता ती वेळ आली आहे. तुमच्या आयुष्यात येणाऱ्या या बदलांना स्वीकारा, कारण बदलच आपल्याला पुढे नेतात. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक नवीन दिशा घेऊन येईल. तुम्हाला तुमचं खरं ध्येय समजेल आणि तुम्ही नव्या आत्मविश्वासाने पुढे जाल. शेवटी एक गोष्ट लक्षात ठेवा, जे काही घडत आहे ते योगायोग नाही, ही एक दैवी योजना आहे. तुमच्यासाठी काहीतरी चांगलं घडणार आहे आणि ही व्यक्ती त्याचा एक महत्त्वाचा भाग असेल. त्यामुळे मन शांत ठेवा आणि सकारात्मक राहा. या काळात तुम्ही एक गोष्ट नक्की लक्षात घ्या की प्रत्येक बदलाच्या मागे एक सकारात्मक कारण असतं. कधीकधी आयुष्यात काही लोक अचानक दूर जातात आणि त्याच वेळी काही नवीन लोक आपल्या आयुष्यात येतात. हीच निसर्गाची पद्धत आहे, जी आपल्याला योग्य लोकांशी जोडते. तुमच्यासाठी येणारी ही व्यक्ती तुम्हाला तुमच्या आयुष्याचा एक नवीन अर्थ समजावून देईल. त्यांच्या सहवासात तुम्हाला एक वेगळी शांती मिळेल. अनेक दिवसांपासून जे प्रश्न तुमच्या मनात होते त्यांची उत्तरं हळूहळू मिळू लागतील. त्यामुळे या काळात घाई करू नका. प्रत्येक क्षण अनुभवत राहा, कारण ही वेळ तुमच्यासाठी एक आशीर्वाद आहे. तुमच्या आयुष्यात येणारी ही व्यक्ती फक्त आनंद घेऊन येणार नाही, तर ती तुमचं मनही मजबूत करणार आहे. तुम्हाला स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवणार आहे. अनेक वेळा आपण इतरांच्या मनावर अवलंबून राहतो, पण ही व्यक्ती तुम्हाला त्यांच्या मार्गदर्शनामुळे तुम्हाला आयुष्यात योग्य दिशा मिळेल. ती व्यक्ती स्वतःच्या निर्णयावर विश्वास ठेवायला शिकवेल. ही वेळ तुमच्यासाठी आत्मविश्वास वाढवण्याची आहे. त्यामुळे जे काही संधी येतील त्याचा स्वीकार करा, कारण ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात एक मोठा बदल घडवणार आहे. शेवटी एक गोष्ट मनात ठेवा की तुमच्या आयुष्यात जे काही घडणार आहे ते तुमच्या भल्यासाठीच आहे. ही व्यक्ती तुमच्या आयुष्यात येऊन तुमचं जीवन अधिक सुंदर बनवणार आहे. त्यांच्या सहवासात तुम्हाला एक नवीन आनंद मिळेल, जो तुम्ही यापूर्वी कधीच अनुभवला नसेल. यामुळे या बदलांना मनापासून स्वीकारा आणि प्रत्येक क्षणाचा आनंद घ्या, कारण कधीकधी एकच व्यक्ती आपल्या आयुष्यात इतका मोठा बदल घडवते की आपलं संपूर्ण आयुष्यच बदलून जातं. आणि कदाचित हीच ती वेळ आहे जेव्हा वाटतं तुमचं आयुष्य एक सुंदर वळणावर येणार आहे. तर सिंह राशीच्या जातकांनो, आता मला कमेंटमध्ये नक्की सांगा, तुम्हाला आधीपासून अशी कोणती व्यक्ती आठवते का की जी तुमच्या आयुष्यात परत येऊ शकते, किंवा एखादी नवीन व्यक्ती येण्याची तुम्हाला जाणीव होत आहे? तुमचं उत्तर लिहा, कारण कधीकधी आपल्या मनालाच आधी संकेत मिळतात. आणि जर तुम्हाला हा संदेश आवडला असेल तर अशा सकारात्मक आणि प्रेरणादायी मार्गदर्शनासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करू, शेअर करा. श्री स्वामी समर्थ.